राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डवरती 10 वस्तू सुद्धा मोफत मिळणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल अशा रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर बघा, रेशनधारकांना महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीचं सरकार आलेलं आहे। तर या सरकारने निर्णय घेतलेला आहे की राज्यातील रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिक पाठबळ देण्यासाठी 1 ऑगस्ट 2025 पासून पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। तर या 10 वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, रेशनधारकांना राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली, परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी कोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले नव्हते। त्या अनुषंगाने राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी काही आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 पासून पिवळ्या रेशन कार्डच्या आधारावरती, केसरी रेशन कार्डच्या आधारावरती या 10 वस्तू 100% मिळणार आहेत। त्यासोबत पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर ते 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। ज्यांना ज्या योजनेचा अर्ज करायचा असेल त्यांना त्या योजनेचा अर्ज करता येणार आहे। बघा, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी शेळी पालन योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर या योजनेचे अर्ज कुठे करायचे आहेत, कसे करायचे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेळी पालन योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे, तर या शेळी पालन योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की 1 ऑगस्ट 2025 पासून रेशन कार्डच्या आधारावरती कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांना जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती 1 ऑगस्ट 2025 पासून या 10 वस्तू मोफत मिळतील। रेशन कार्डवरती जे 10 आनंदाचे निर्णय लागू झालेले आहेत त्या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे आणि त्यासोबत विविध योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घातलेल्या आहे। जे रेशनधारक या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर आपण सर्वात अगोदर पात्रता सुद्धा बघून घेऊयात। बघा, रेशनधारकांना प्रमुख 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। तर या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। त्यासोबत रेशनधारकांना तुमच्या घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, पेन्शनधारक नसायला पाहिजे आणि रेशनधारकांना जे 4थी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे जर तुम्ही शेतकरी रेशनधारक असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा, जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्याच रेशनधारकांना 1 ऑगस्ट पासून या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, रेशनधारकांना या 10 वस्तू जीवनावश्यक वस्तू आहेत। तर या 10 वस्तूंचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे। तुमचे आर्थिक पाठबळ सुद्धा वाढणार आहे, तुमचा आर्थिक विकास सुद्धा होणार आहे। तर त्या 10 वस्तू पुढील प्रमाणे आहेत। परंतु रेशनधारकांना जर तुम्ही रेशन कार्डच्या आधारावरती गहू आणि तांदूळ घेत असाल आणि ते गहू आणि तांदूळ तुमच्या गावामधील किराणा दुकानांमध्ये विकत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही।
नाही। जे रेशनधारक खरोखर नियमांमध्ये बसत असतील, खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, अशाच रेशनधारकांसाठी या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे। परंतु जे रेशनधारक रेशन कार्डच्या पात्रतेमध्ये बसत नसतील, जे रेशनधारक रेशन कार्डवरती धान्य घेऊन येत असतील परंतु ते रेशन धान्य गावामधील किराणा दुकानांमध्ये विकत असतील, त्या रेशन धान्याचा खाण्यासाठी वापर करत नसतील, त्या संबंधित गैरप्रकार करत असतील तर अशा रेशनधारकांचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे। त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अजून एक अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे। तर ते अर्जंट सूचना म्हणजे जर तुम्ही 6 महिन्यांपासून रेशन कार्डच्या आधारावरती रेशन धान्य घेत नसाल तर तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे। म्हणजे जे नियमितपणे रेशन कार्डवरती रेशन धान्य घेत असतील, रेशनचा लाभ घेत असतील त्यांच्यासाठी या 10 वस्तू सुद्धा मोफत देण्यात येणार आहे। त्यांनाच या 10 निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे, त्यांनाच विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा रेशनधारकांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अन्न पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्यामध्ये आज बैठक सुद्धा पार पडली। तर त्या बैठकीमधून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा राज्यातील काही रेशनधारकांना या वस्तू सुद्धा मिळणार आहेत। तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु तुम्हाला व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगत आहे की जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामधील कोणताही लाभ मिळणार नाही, कारण ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, अशाच रेशनधारकांसाठी या 10 वस्तू सुद्धा आलेले आहेत। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असते, 1 लाखांच्या पुढे असते, अशा रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। तर बघा रेशनधारकांना या 10 वस्तू पुढील प्रमाणे आहेत, एक एक वस्तू तुम्हाला सुद्धा सांगत आहे। परंतु जे तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या 10 आनंदाचे निर्णय सुद्धा बघणार आहोत, 10 वस्तू मागणार आहोत आणि कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ते योजना सुद्धा बघणार आहोत। परंतु तुम्ही रेशन कार्डच्या आधारावरती या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर 2 कामे करायची आहेत। तर तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती 1 ऑगस्ट 2025 पासून या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। बघा जे रेशनधारक ही 2 कामे करतील त्याच रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना या 2 कामांपैकी पहिले काम म्हणजे तुम्ही रेशन कार्डची केवायसी सुद्धा करायची आहे, रेशन कार्ड अपडेट करायचं आहे। घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड त्या रेशन कार्ड सोबत लिंक सुद्धा करायचे आहे। म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या पण सदस्यांची नावे आहेत तेवढे सर्व सदस्य त्या ठिकाणी अवेलेबल सुद्धा असायला पाहिजे। जर तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती मयत झालेली असेल आणि त्या व्यक्तीच्या नावाने जर तुम्ही धान्य घेत असाल तर तुमच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर तुम्ही त्या तुमच्या रेशन कार्ड मधून त्या मयत व्यक्तीचे नाव कमी सुद्धा करायचं आहे, कारण भरपूर ठिकाणी अशा घटना सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत। त्यामुळे हे परिपत्रक काढण्या अगोदर कसून तुमची चौकशी सुद्धा करण्यात येत आहे। तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुद्दे स्पष्टपणे सांगत आहे। बघा रेशनधारकांना भारत सरकारने म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील तब्बल 52 लाख रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा होणार आहे। भारतामधील 120 करोड जनतेकडे हे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे, त्यांना सुद्धा याचा लाभ सुद्धा होणार आहे। तर हा लाभ कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळच मिळत होतं, तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये किडे सुद्धा निर्माण होत होते, त्या तांदळाचा भात सुद्धा चांगला शिजत नव्हता, अशा प्रकारच्या तक्रारी अन्न पुरवठा विभागामध्ये गेलेल्या होत्या। त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा भरपूर असे रेशनधारक आहेत की त्यांना गव्हाची गरज असते, तांदळाची गरज असते, परंतु रेशनचे गहू आणि तांदूळ चांगले नसल्यामुळे ते रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ सुद्धा घेत नाहीत। परंतु रेशनधारकांना राज्य सरकारने, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व रेशनधारकांना सक्षम बनवायचं आहे, रेशनधारकांना आर्थिक पाठबळ द्यायचं आहे। त्या दृष्टिकोनातून या 10 वस्तू देण्याचा निर्णय
घेण्यात आलेला आहे। त्यासोबत रेशन धारकांना सक्षम बनवण्यासाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यासोबत रेशनधारक बहिणींना सक्षम बनवण्यासाठी काही योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तर बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी कोणकोणत्या योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा रेशनधारकांना पहिली योजना म्हणजे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी शेळी पालन योजना, विहीर अनुदान योजना, कांदे चाळी योजना अशा पद्धतीच्या योजनांचा लाभ तुम्हाला सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर या योजनेचा अर्ज कशा पद्धतीने कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबत दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा राज्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारक महिलांना सक्षम बनवण्यासाठी पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। म्हणजेच रेशनधारक बहिणींना सक्षम बनवण्यासाठी हा राज्य सरकारचा संकल्प आहे। त्यानंतर तिसरी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना। ज्यांना शिवणकाम करायचं असेल, शिवणकाम आवडत असेल किंवा तुम्ही अगोदरपासून शिवणकाम करत असाल तर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन योजना असेल, शेळी पालन अनुदान योजना असेल, सूर्यप्रकाशावरती चालणारी चूल असेल, त्यानंतर जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय वेगळा करायचा असेल तर त्याच्यासाठी बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। काही प्रमाणामध्ये मोफत सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे। बघा अशा प्रकारच्या विविध योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट पासून तुम्हाला रेशन कार्डाच्या आधारावरती या 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। तशा प्रकारे आज राज्य सरकारकडून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, तो GR सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशन धारकांना तुमच्यासाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा राज्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी हे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा याच्यामध्ये जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारक बांधकाम कामगार असेल, म्हणजेच तुमच्याकडे पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही बांधकाम कामगार करणारे कामगार असाल, मिस्त्री असाल तर तुमच्यासाठी हा आनंदाचा निर्णय आहे। बघा रेशनधारक बांधकाम कामगारांना 1 रुपयामध्ये मोफत 35 भांड्यांचा संच सुद्धा वाटप केला जाणार आहे। त्यासोबत बांधकाम कामगारांना म्हणजेच पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या बांधकाम कामगारांना 3 लाख रुपयापर्यंत अपघाती विमा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर रेशनधारक बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत दिली जाईल। मुलीच्या विवाहासाठी अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच तुम्ही बांधकाम कामगार करणारे कामगार असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज सुद्धा करायचे आहे। त्या ठिकाणी जाऊन तुमची नोंदणी सुद्धा करायची आहे। त्यानंतर जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत दिली जाईल, नोकरीमध्ये सुद्धा सवलत दिली जाणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देऊन तुम्हाला सक्षम बनवणे हेच राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यासोबत काही जिल्ह्यामधील रेशनधारकांना रेशन कार्डाच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहे। तर त्या जिल्ह्यांची नावे 14 जिल्हे आहेत। हे 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। फेब्रुवारी मध्ये तशा प्रकारे GR सुद्धा आलेले होते। ते जिल्हे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला कमेंट मध्ये जिल्हे सुद्धा देणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की रेशन कार्डवरती कोणकोणत्या 10 वस्तू मिळणार आहेत। तर बघा रेशनधारकांना या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला रेशन कार्डाच्या आधारावरती प्रत्येक वर्षाला 3 गॅस मोफत सुद्धा मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला गहू मिळणार आहेत, तांदूळ तर मिळणारच आहेत, त्यासोबत मोहरीचे तेल असेल, सोयाबीन असेल, मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, हरभरा असेल, मसाल्याचे पदार्थ असेल, अशा प्रकारच्या 9 जीवनावश्यक वस्तू आणि तुम्हाला रेशन कार्डाच्या आधारावरती गॅस म्हणजेच टोटल मिळून 10 वस्तू तुम्हाला सुद्धा मोफत मिळणार आहेत। ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी 2 कामे करायची आहेत। त्यामधलं पहिलं काम म्हणजे रेशन कार्डची KYC आणि दुसरं काम म्हणजे आपले रेशन कार्ड आपल्या आधार कार्डाशी संलग्न सुद्धा करायचं आहे, आपली DBT ऍक्टिव्ह सुद्धा करायचे आहे। 14 जिल्ह्यामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा विस्तार होत आहे, तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे।